घरात कापूर जाळताना विसरूनही करू नका या 5 चुका. होईल मोठे नुकसान. जर तुम्ही दररोज घराच्या मंदिरात कापूर जाळत असाल तर काही सामान्य चुका टाळाव्यात, अन्यथा त्याचा सकारात्मक परिणाम उलट होऊ शकतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. हिंदू धर्मात पूजा अर्चेत कपूर जाळण्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून पूजा, आरती आणि धार्मिक विधीमध्ये कपुराचा वापर केला जातो. कपुराचा सुगंध केवळ वातावरण सुगंधित करत नाही, तर तो नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मकता निर्माण करतो असे मानले जाते. त्यामुळे अनेक घरांमध्ये दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करताना कपूर जाळण्याची परंपरा आजही कायम आहे. मात्र अनेक वेळा लोक अज्ञानामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने कपूर वापरतात, ज्यामुळे त्यांचे अपेक्षित फायदे मिळत नाहीत. काही वेळा याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कपूर जाळताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते योग्य पद्धतीने कपुराचा वापर केल्यासच त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक फायदे पूर्णपणे मिळतात. अनेक जण पूजा करताना जास्त प्रमाणात कपूर जाळतात, कारण त्यांना वाटते की जास्त कपूर म्हणजे अधिक शुद्धता. मात्र ही समज चुकीची आहे. कपुराचा धूर जास्त प्रमाणात झाल्यास तो डोळ्यांना आणि श्वसन संस्थेला त्रासदायक ठरू शकतो. विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना श्वासाचे आजार आहेत त्यांच्यासाठी हा धूर अधिक हानिकारक ठरू शकतो. बंद खोलीत जास्त प्रमाणात कपूर जाळल्यास धूर साचतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे पूजा करताना नेहमीच मर्यादित प्रमाणात कपूर वापरणे योग्य ठरते. थोडासा कपूरही वातावरण शुद्ध करण्यासाठी पुरेसा असतो. कपूर जाळताना घरात योग्य हवा खेळती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर पूजा बंद खोलीत केली गेली आणि खिडक्या दारे बंद असतील तर कपुराचा धूर बाहेर जाऊ शकत नाही आणि तो खोलीतच साचतो. यामुळे डोळ्यात जळजळ, डोकेदुखी किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. यामुळे नेहमी पूजा करताना खिडक्या उघड्या ठेवाव्यात किंवा हवेशीर जागा निवडावी. यामुळे कपुराचा सुगंध संपूर्ण घरात पसरतो आणि वातावरण प्रसन्न राहते. तसेच यामुळे आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. आजकाल बाजारात मिळणारा सर्वच कपूर शुद्ध असतोच असे नाही. अनेक ठिकाणी रसायनयुक्त किंवा कृत्रिम कपूर विकला जातो, जो स्वस्त असला तरी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशा कपुराचा धूर डोळे, घसा आणि फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो. शुद्ध कपूर ओळखण्यासाठी त्याचा सुगंध आणि जळण्याची पद्धत लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक कपूर पूर्णपणे जळून संपतो आणि मागे राख उरत नाही. त्यामुळे पूजा करताना नेहमी शुद्ध आणि नैसर्गिक कपुराचा वापरणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार पूजा करताना दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. कपूर जाळताना देखील दिशा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. पूर्व आणि उत्तर दिशा या सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या मानल्या जातात. या दिशांना कपूर जाळल्यास घरात सकारात्मकता आणि शांतता वाढते असे मानले जाते. दक्षिण दिशेला कपूर जाळणे टाळावे, कारण ही दिशा यमाशी संबंधित मानली जाते. चुकीच्या दिशेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते असे काही मतप्रवाह सांगतात. त्यामुळे योग्य दिशेचे पालन केल्यास पूजा अधिक फलदायी ठरते. कपूर जाळताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा लोक कपूर हातात धरून किंवा असुरक्षित ठिकाणी जातात, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे कपूर नेहमी धातूच्या आरतीच्या ताटात किंवा सुरक्षित पात्रात जाळावा. तसेच जळता कपूर मुलांच्या आवाक्या बाहेर ठेवणे आवश्यक आहे. कपडे, पडदे किंवा इतर ज्वलनशील वस्तूंपासून दूर राहूनच पूजा करावी. छोटीशी निष्काळजीपणेही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कपुराचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व. कपूर जाळण्यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही,
तर त्यामागे काही वैज्ञानिक कारणेही आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून कपूर जाळल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता निर्माण होते असे मानले जाते. वैज्ञानिक दृष्टीतून पाहता कपूर जाळल्याने हवेत काही प्रमाणात जंतू कमी होण्यास मदत होते. त्याचा सुगंध मन शांत करतो, ताण कमी करतो आणि ध्यान एकाग्रता वाढवते. यामुळे पूजा करताना कपूर वापरण्याची परंपरा केवळ श्रद्धेवर आधारित नसून त्यामागे आरोग्याशी संबंधित फायदेही आहेत. घरातील मंदिरात कपूर जाळणे ही एक पवित्र आणि लाभदायक परंपरा आहे, पण ती योग्य पद्धतीने पाळणे अत्यंत गरजेचे आहे. जास्त प्रमाणात कपूर वापरणे, बंद खोलीत जाळणे, रसायनयुक्त कपूर वापरणे किंवा सुरक्षिततेचे कडे दुर्लक्ष करणे या चुका टाळणे आवश्यक आहे. योग्य प्रमाण, शुद्ध कपूर, योग्य दिशा आणि सुरक्षितता या गोष्टीची काळजी घेतल्यास कपूराचे संपूर्ण फायदे मिळू शकतात. अन्यथा लहानशा चुका देखील नकारात्मक परिणाम देऊ शकतात. यामुळे पूजा करताना या साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूनच कपूरचा वापर करावा.